डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहित असतीलच. हो मॅम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. खूप छान. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर, आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. वयाच्या 7व्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. त्याकाळी बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याबरोबर झाला. हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ कर. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढच्या शिक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गवऱ्या खपायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम, रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुणी बांगड्या सोन्याच्या रमाईने मुलं काढली आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बनवली. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर.